श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीच्या आगमनाचा महिना मानला जातो. या काळामध्ये काही शुभ संकेत दिसले तर ते समृद्धी, शांती आणि धनवृद्धीचे प्रतीक मानले जातात. कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी आपला आशीर्वाद आणि आपली कृपा आपल्या भक्तांवरती ठेवत असते. त्याचबरोबर माता लक्ष्मीचे आगमनही आपल्या घरामध्ये होत असते. तुम्हाला समजा घरामध्ये जर काही शुभ संकेत दिसत असतील तर समजून जा की माता लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरामध्ये झालेले आहे आणि माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे. तर कोणते आहेत ते शुभ संकेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत ही माहिती नक्की पोचवा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी आगमनाचे हे 20 संकेत तुम्हाला दिसत असतील तर समजा लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होत आहे. घरात शांतता आणि सौहार्द. तुमच्या कुटुंबामध्ये मार्गशीर्ष महिना लागल्यापूर्वी भांडण होत असेल, पती पत्नीचे जमत नसेल, मुलं ऐकत नसतील असे वातावरण असेल आणि अचानक मार्गशीर्ष महिना लागल्यापासून घरातील भांडण कमी होत आहे, वातावरण अतिशय शांत होत आहे, मुलंही आनंदी आहेत, तर समजून जावे की माता लक्ष्मीचे तुमच्या घरामध्ये आगमन झाले आहे. कारण हे प्रमुख संकेत आहे माता लक्ष्मीचे आगमन झाले हे समजण्यासाठी. अचानक आर्थिक लाभ होणे. तुमचे पैसे खूप दिवसापासून कुठे अडकले आहेत, काहीही करून घरात पैसा येत नाही आणि मार्गशीर्ष महिना लागल्यापासून अनपेक्षित पैसे मिळायला सुरुवात झाली आहे. जुनी अडकलेली रक्कम तुम्हाला मिळत आहेत. याचसोबत व्यवसायामध्ये गुंतवलेल्या पैशामध्ये वृद्धी होत आहे. तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावरती कृपा करत आहे आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करत आहे. घरात सुवास पसरू लागणे. घरामध्ये जर अचानक विनाकारण काहीही कारण नसताना घरात चांगला सुवास दरवळत असेल, आपण बाहेरून घरात आल्यानंतर आपल्याला अतिशय प्रसन्न वाटत असेल, कुठल्या तरी सुवास, एक मंद सुवास आपल्याला दरवळताना जाणवत असेल, तर हा अतिशय शुभ संकेत आहे की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होत आहे. तेल दिवा स्वतः जास्त वेळ जर प्रज्वलित राहत असेल, त्याच्यावरती कुठलीही काजळी न येता जर तो दिवा अखंड तेजस्वी दिसत असेल तर समजून जा की लक्ष्मीने तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे. घरात पक्षी, फुलपाखरे, गौरीशंकर कबूतर किंवा इतर कुठलेही नवीन कीटक दिसणे. घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये जर तुम्हाला अचानक पक्षी, फुलपाखरे किंवा गौरीशंकर कबूतर दिसत असतील, एखादा कीटक नवीन दिसत असेल जो यापूर्वी तुम्हाला कधी दिसलेला नाही आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये तो अचानक दिसत असेल, तर हे सौभाग्यवर्धक मानले जाते. मार्गशीर्ष मास चालू झाल्यापासून तुम्हाला जर वारंवार शुभ स्वप्न येत असतील आणि स्वप्नामध्ये जर तुम्हाला कमळ, गायी, पाणी, सोने, पांढरे किंवा लाल कपडा, देवीची मूर्ती किंवा देवीचे काही दागिने दिसत असतील, तर हे अतिशय चांगले स्वप्न आहे. ते अतिशय स्वप्न चांगले मानले जाते. लक्ष्मीची चाहूल देणारी ही स्वप्ने आहेत आणि तुमच्यावरती लक्ष्मीची कृपा आहे हे यावरून लक्षात येतं. व्यापार आणि नोकरीमध्ये नवीन संधी मिळणे. खूप दिवसापासून तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण तुम्हाला नोकरी मिळत नाही आहे. व्यापार कुठला करावा किंवा कसा करावा हे कळत नाही आहे आणि अचानक मार्गशीर्ष महिना लागल्यापासून हे सर्व प्रश्न तुमचे सुटत आहेत, जुन्या अडचणी सुटत आहेत, काही नवीन संधी तुम्हाला मिळत आहे, नोकरीमध्ये तुमचे प्रमोशन होत आहे किंवा व्यवसायामध्ये तुमची वृद्धी होत आहे. तर समजून जा की हा एक शुभ संकेत आहे. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होत आहे असा या संकेताचा अर्थ होतो. घरामध्ये जर पाण्याची किंवा अन्नाची उपलब्धता वाढलेली जाणवत असेल, तुम्ही घरामध्ये जर पाहिलं तर धान्य किंवा पाणी याची उपलब्धता पूर्वीपेक्षा जास्त जाणवत असेल, समजा तुम्हाला वाटत असेल की पाणी हे आपल्या घरातील संपत नाही आहे किंवा धान्य हे वाढलेले वाटत आहे, तर हे एक समृद्धीचे लक्षण आहे. समजून जा की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती झालेली आहे आणि त्यामुळे हे सर्व संकेत तुम्हाला जाणवत आहेत. घरात पांढरे किंवा लाल फूल जास्त प्रमाणात उमलणे. जास्वंद, कमळ, मोगरा किंवा चमेलीची फुले ही पूर्वीपेक्षा मार्गशीर्ष महिना लागल्यापासून तुमच्या बागेमध्ये किंवा घरात समोरील कुंड्यामध्ये जर जास्त उमललेली जाणवत असतील, नेहमीपेक्षा ती फुले ह्या महिन्यामध्ये जास्त उमललेली आहेत, तर समजून जा की माता लक्ष्मी ही तुमच्यावरती कृपा करत आहे. माता लक्ष्मीची तुमच्या घरामध्ये आगमन झालेलं आहे आणि त्याचे संकेत म्हणून हे सर्व फुले तुमच्या कुंडीमध्ये किंवा तुमच्या बागेमध्ये उमललेली आहेत. मन शांत आणि सकारात्मक राहणे. कुठल्याही कारणाशिवाय मन आनंदी प्रसन्न होत असेल तर माता लक्ष्मीची तुमच्यावरती कृपा झालेली आहे. कुठलीही भीती जाणवत नसेल, मन शांत आणि सकारात्मक राहत आहे, कुठल्याही कारणाशिवाय मन आनंदी प्रसन्न राहत असेल, तुम्हाला कुठलीही दडपण, कुठलीही भीती जाणवत नसेल, घरामध्ये अतिशय प्रसन्न आणि छान वाटत असेल,
तर समजून जावा की हे देवी कृपेचे चाहूल आहे. माता लक्ष्मी तुमच्यावरती कृपा करत आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठलीच अडचण जाणवत नाही आहे किंवा ज्या गोष्टींचा तुम्हाला यापूर्वी अतिशय मनावरती ताण होता, त्याची भीती होती, त्या गोष्टी अचानक नाहीशा झालेल्या आहेत. तुमचं मन अतिशय शांत झालेलं आहे. जी काही नकारात्मकता होती तुमच्या मनामध्ये ती दूर झालेली आहे. तर समजून जा की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होत आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे. यासोबतच आणखी असे कोणते संकेत आहेत जे लक्ष्मी आगमनाचे आहेत ते आपण पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तसेच नवनवीन व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळतील. या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पहा, घरात पाण्याची लिकेज आपोआप कमी होणे. जर समजा घरामध्ये खूप दिवसापासून एखादा नळ असेल किंवा एखादा पाईप असेल जो लिकेज होता, परंतु मार्गशीर्ष महिना लागल्यापासून ते लिकेज आपोआप थांबलेली आहे, जी समस्या होती ती आपोआप सुटलेली आहे, तर हा अतिशय शुभ संकेत आहे की माता लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरामध्ये होत आहे. तुटलेली वस्तू दुरुस्त होणे. एखादं घड्याळ आहे, एखादी गाडी आहे, एखादी सायकल आहे, वस्तू आहे जी खूप दिवसापासून तुटलेली आहे किंवा नादुरुस्त आहे, परंतु मार्गशीर्ष महिना लागल्यापासून ती वस्तू अचानक चालू झालेली आहे, ती वस्तू आपोआप दुरुस्त झालेली आहे. तर हा अतिशय शुभ संकेत आहे की लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर झालेली आहे. समजा एखादा दिवा असेल जो किंवा घरातील एखादा बल्ब असेल जो खूप दिवसापासून बंद आहे आणि अचानक तुम्ही काहीही न करता जर तो दिवा किंवा बल्ब चालू झाला तर समजून जा की घरात लक्ष्मी स्थिर झालेली आहे. तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन झालेले आहे. घराच्या आसपास मोराची पीस सापडणे. मोरपीस हे सौभाग्य, ऐश्वर्य आणि देवी संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुम्ही बाहेर गेला आहात आणि तेथे कुठे तुम्हाला मोराचे पीस सापडले तर समजून जा की हा अतिशय शुभ संकेत आहे. देवी तुमचा संकेत देत आहे की मी तुझ्याबरोबर आहे, माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. घरात अचानक आनंदाची बातमी येणे. काही नवीन संधी तुम्हाला जर मिळत असेल, मनासारखी तुमची काही कामे होत असतील, घरामध्ये गती येत असेल तर हाही एक शुभ संकेत आहे. लक्ष्मी कृपेची चाहूल आहे की तुमच्यावरती लक्ष्मीची कृपा आहे, कारण खूप दिवसापासून काही कामे रखडलेली असतात, जी अचानक मार्गशीर्ष महिना लागल्यापासून जर तुमची पूर्ण होत असतील तर हा शुभ संकेत आहे. सतत हवेत गारवा किंवा हलकी सुवासिक हवा जाणवणे. घरामध्ये असो किंवा बाहेर प्रवासात जात असाल त्यावेळी कुठलाही सुगंधी पदार्थ न वापरता घरात किंवा बाहेर तुम्हाला जर प्रसन्न हवा जाणवत असेल, तुम्हाला गारवा जाणवत असेल, एक सुवासिक दरवळलेली जाणवत असेल तर हा एक शुभ संकेत मानला जातो. घरातील रोपांची अचानक चांगली वाढ होणे. समजा तुमच्या घरामध्ये तुळशी आहे, मनी प्लांट आहे, बांबू किंवा कोणत्याही हिरव्या रोपांची भरभराटी अचानक जर तुम्हाला जाणवायला लागली, एवढा दिवस त्याची वाढ खुंटली होती, परंतु मार्गशीर्ष महिना लागल्यापासून अचानक त्याच्यावरती हिरवळ आलेली आहे, नवीन पालवी फुटली आहे, तर समजून जा की लक्ष्मीच्या आगमनाचे एक सूचक आहे आणि तुमच्याकडे लक्ष्मी आलेली आहे. घरात स्वच्छता राहणे. तुम्ही घर नेहमी स्वच्छ ठेवता, रोज स्वच्छता ठेवता, परंतु मनाला असं वाटत नाही की हे घर मनापासून स्वच्छ दिसत आहे. परंतु जर मार्गशीर्ष महिना लागल्यापासून कुटुंबातील इतर लोक स्वतःहून स्वच्छतेकडे वळले असतील, अव्यवस्था कमी झाली असेल, तुमच्या घरामध्ये घरात समोरील परिसरामध्ये अतिशय स्वच्छता जाणवत असेल, मनासारखं जर दिसत असेल, तर हाही एक देवीचा संकेत आहे असे समजावे. पक्ष्यांची नवीन घरटी बनवणे. घरामध्ये असेल किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये, घराच्या एखाद्या खिडकीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये एखाद्या पक्ष्याने जर घरटे बनवले तर हा अतिशय शुभ आणि ऐश्वर्यवर्धक संकेत मानला जातो. पाळीव प्राणी आनंदी व निरोगी दिसणे. तुमच्या घरामध्ये काही पाळीव प्राणी असतील, कुत्रा असेल, मांजर असेल, अचानक तुम्हाला जर हे उत्साही दिसत असतील किंवा त्यांच्या तब्येतीत सुधारणा झालेली दिसत असेल, ते सकारात्मक दिसत असतील, तुम्हाला जर ते तुमच्याशी मनमोकळे वागताना दिसत असतील, तर समजून जा की हा एक सकारात्मक ऊर्जेचा भाग आहे आणि हा माता लक्ष्मीच्या कृपेमुळेच तुम्हाला जाणवत आहे. एकूणच घरात कामे सुरळीत होऊ लागले, अडकलेली सरकारी कागदपत्रे असतील, कुठला व्यवहार असेल, बँकेचे काही कामं असतील, जी खूप दिवसापासून रखडली होती, परंतु मार्गशीर्ष महिना लागल्यापासून तुम्ही काहीही न करता जर ती कामे सुरळीत होत असतील, समोरून तुम्हाला कोणी सांगत असेल की तुमचे हे काम झाले, ते काम पूर्ण झाले, हा अतिशय शुभ संकेत आहे. या संकेताद्वारे स्वतः लक्ष्मी तुम्हाला सांगत आहे की मी तुमच्या सोबत आहे, माझे आगमन तुमच्या घरामध्ये झाले आहे. हा अतिशय चांगला संकेत आहे.
आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती झालेली आहे. त्यामुळे हे सर्व संकेत जर तुम्हाला जाणवत असतील, घरामध्ये दिसत असतील किंवा तुमच्या रोजच्या आयुष्यात दिसत असतील, मार्गशीर्ष महिना लागल्यापासून तुम्हाला असे वाटत असेल की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी सकारात्मक होत आहे, नकारात्मकता आपल्या गोष्टी आपल्या आयुष्यापासून दूर जात आहेत, तर ही लक्ष्मी मातेचीच कृपा आहे. तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होत आहे आणि त्यासोबतच माता लक्ष्मी प्राप्तीसाठी हे तुमचे मार्ग सगळे खुले झालेले आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.